यांना जरा तरी जनाची आणि मनाची लाज आहे का एवढं तरी विचारून घ्या पहिल्यांदा. लोकशाही जिवंत आहे का? 4-4 वर्ष महानगरपालिकांच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत नाहीत, हे लोकशाहीचं द्योतक म्हणायचं. आणि मग शेवटी माननीय सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा सांगितलंय तारखेच्या झाल्या पाहिजेत तेव्हा सुरू झालं. वोट चोरीचं प्रकरण तुम्ही ऐकताय अख्ख्या देशभर. आणि आम्ही आपल्या महाराष्ट्र विधानसभेच्या वेळेस असं म्हणालो होतो. आदरणीय उद्धवजी तर त्यावेळेला म्हणाली होती अनाकलनीय आहे. अनाकलन तुम्ही आता 46 लाख मतं कुठून आली हा सगळा विषय तुम्हाला सर्वांना कल्पना आहे. दाखवलं का हो 5 नंतरचं CCTV मधलं लोकांच्या रांगा मतदानासाठी? नाही ना दाखवलं. आणि म्हणून ते राजकारण सोडून आज महाराष्ट्र एका अतिशय वाईट परिस्थितीतून जातोय. महाराष्ट्र संवेदनाहीन दिसतोय, महाराष्ट्र संस्कृतीहीन दिसतोय. काय भाषा वापरली जाते, कशा पद्धतीनं वागलं जातंय. आमचा शेतकरी मराठवाड्यातला उद्ध्वस्त होताना सरकार संवेदनाहीन दिसतंय. ST असेल किंवा आणखीन महामंडळ असेल उद्ध्वस्त होत आहेत. त्यांची देणी थकलेली आहेत प्रचंड. सरकार प्रचंड कर्जात बुडालेलं आहे. या सगळ्या परिस्थितीवर आणखीन काय करायचं ठेवलं शिल्लक तर जातीपातीच्या भिंती उभ्या करून ठेवल्या. करा आपसात लढाया. आम्ही फक्त राज्य कसं मिळणार ते बघतोय. तुम्ही भांडत राहा, आम्ही सत्तेवर बसू. एवढं धोरण राज्यकर्त्यांचं आहे. आणि म्हणून वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं पावन झालेलं शिवतीर्थ आहे. इथनं प्रेरणा ऊर्जा घेऊन आम्ही सगळेजण जात असतो. आणि तेच पाऊल टाकून पुढं उद्धवजी ठाकरे साहेब तीच प्रेरणा तीच ऊर्जा देत असतात. आज महाराष्ट्राला सातत्यानं उद्धवजींची आठवण होते की कधी कोणी न मागता शेतकऱ्यांचं कर्ज माफ या माणसानं केलं, या मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. असा संवेदनाशील माणूस महाराष्ट्राची गरज आहे. आज ती खरी महाराष्ट्राची गरज आहे. आणि म्हणून जे काही आज उद्धवजी विचार देतील त्या विचारांचं सोनं घेऊन शिवसैनिक आपापल्या संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा नारळ या ठिकाणी फुटला जाईल असं वाटतं. मला वाटतं त्याच्या पलीकडचं आहे. मला वाटतं बघ पाटील कृष्ण असं आहे की निवडणुका होतच असतात पण दुर्दैवाने ते झाल्याने पण आपल्याला सारखं वाटतंय. त्याही पेक्षा महत्वाचं आहे बघा ना तुम्ही शेतकरी काय संवेदना आहेत आमच्या सांगा. आतून आम्ही अस्वस्थ होतो. शेत माती सकट खरवडून गेलं. नुसतं पावसाने वाहून नाही गेले, खरवडून गेले. पुन्हा शेती कशी होईल याची चिंता आहे. काही नाही. अधिभार लावला कोणाकडनं तरी तिकडे ऊस कारखान्यांच्या म्हणजे तिथेही शेतकऱ्यांवर अधिभार लावलाय बरं का. काल आदरणीय उद्धवजींनी हे स्पष्टीकरण सुंदर दिलेलं आहे. त्यावर आणखी वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. शेतकरी, बेरोजगार, महिला सगळ्या म्हणजे आपला महाराष्ट्र संस्कृती नाही त्याची ती वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरणं आहेत. आणि संवेदना ही नाही तीही उदाहरण आहे. दुसरा मेळावा शिंदेचा शिवसेनेचा मेळावा निस्कोमध्ये होतोय. ते म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही जाऊ दे त्यांच्याबद्दल न बोललेलं कुठे माझी एनर्जी वाया घालतात. त्यांच्याबद्दल बोलायचंच नाही कधी. आपण आपलं काम करायचं. लोकांना बघू दे ना. खोके वाटायला त्यांच्याकडे पैसे होते हो. लाज नाही वाटली. आज उभ्या महाराष्ट्रात गोष्ट आहेत ना. उभ्या देशातले लोक क्या आहे 50 खोका क्या होत आहे तुम लोक 50 खोके एकदम ह्या गोष्ट तुम्ही ऐकल्या नाहीत का? आणि त्यांच्या मंत्र्यांचे जे काही भ्रष्टाचार आणि गडगंज संपत्तीची उदाहरणं आली, भ्रष्टाचाराची आली म्हणजे काल परकडे त्यांचा आमदार बोलला बोकडं कापलायला लागतील 1-2 कोटीची. कशात नाही तर एक म्हणतो मी आमदार नाही तरी 20 कोटी रुपये आणतो. म्हणजे कशात नाही ते. हे असलं घाणेरडं सरकार तुमच्या बोडक्यावर बसलंय. महाराष्ट्रातील जनतेने आता अंतर्मुख व्हायला पाहिजे. तेच तर सांगतो ना. तुम्ही आमदार नाही त्यांच्याबरोबर असलेल्या आत्ता DPDC मिटिंग झाली, जिल्हा नियोजनाच्या बैठका होतात. त्या जिल्हा नियोजनाच्या बैठकांमध्ये गेल्या 3 वर्षाचा म्हणजे ते 2.5 वर्ष ते होते. आता यांचं वर्ष 3.5 वर्षात विरोधी पक्षाच्या खासदार आमदारांनी ज्या कामांच्या मागणी केली त्या मागण्यांना पैसे दिलेत का एवढी माहिती घेतली तर तरी तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने महाराष्ट्राची लूट सुरू आहे.